नमस्कार. तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2025 या वर्षामध्ये 1129 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्हा हा शेतकरी आत्महत्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून अव्वल आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आरोप देखील केला आहे. गेल्या वर्षभरामध्ये मराठवाड्यामध्ये तब्बल 1129 शेतकरी आत्महत्या झाले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 950 आसपास होता आणि सर्वात जास्त म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल यावर्षी 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गेल्या वर्षी तो आकडा 200 पर्यंत होता. म्हणजे एकंदरीत सरकारचं धोरण जे आहे म्हणजे सावकारीकरण असेल, शेतीमालाला भाव नाहीये, त्याचबरोबर नापिकी आहे, कर्जबाजारीकरण आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या सरकारच्या आहेत ते सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे. याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे शेतकरी पुत्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेलो आहोत आणि सरकारच्या या धोरणाचा निषेध करत आहोत. कारण सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे. त्यामुळे सरकारनं केवळ फसव्या घोषणा न करता ठोस पावलं उचलावीत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे. कधी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि इतर काही कारणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. त्यामुळे या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं कुठले तरी ठोस पावलं उचलले पाहिजेत, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.